राज्यभरात पाऊस होतोय। गोंदियामध्ये सुद्धा आता मुसळधार पाऊस होतोय। मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गोंदियामध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली। पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग हा आता सुरू झालेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय। गोंदियामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे आता धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग हा करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी। पाहूयात। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। आपण सध्या उभे आहोत गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धरणावर। आपण पाहू शकतो या धरणावर मोठ्या प्रमाणात 8 गेट सुरू असून या 8 गेटमधून पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे आणि यामुळे नदीपात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीपात्रात उतरताना शेतकरी असो किंवा नागरिक यांनी सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आलेलं आहे आणि पाण्याचा विसर्ग हा सतत सुरू आहे आणि हा वाढल्यामुळे कदाचित अजून इतर गेट सुद्धा उघडले जाऊ शकतात। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आलं आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया। राज्यात आता ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पाऊस होतोय।